लोकांच्या बऱ्याच गरजा आहेत, म्हणजे अगदी पैसे देऊनही आपल्याला सुविधा उपलब्ध होत नाही. तर मी तिकडे गेली, मला खाली जमिनीवर झोपा. तुम्ही तुमचे कपडे जे पण काही तुम्ही मला विदाऊट सुई न लावता फक्त माझ्या बाळाची नाळ कापली आणि मला पाठवून देण्यात आलं. म्हणजे एवढंच कर्तव्य असतं का? आयुष्यातली पहिली निवडणूक ही सगळ्याच उमेदवारांसाठी महत्वाची असते. पण मतदारांनीच तुम्हाला आग्रह करून फॉर्म भरायला सांगितलं तर? हाच प्रकार घडलाय वसईतल्या एका तरुणीसोबत. वसईतल्या प्रभाग क्रमांक 12 मधून महानगरपालिकेची निवडणूक लढतायत शुभांगी शिगवण. त्या सध्या आपल्या सोबत आहेत. शुभांगी ताई, स्वागत आहे आपलं. नेमका काय उद्देश ठेवून तुम्ही या निवडणुकीच्या मैदानात उतरलेला आहात? लोकांना सामोरं जाताना नेमक्या त्यांच्या काय समस्या तुम्हाला जाणवलेल्या आहेत? लोकांच्या तुमच्याकडून काय अपेक्षा आहेत असंही वाटतं? मी आज कित्येक वर्ष ना म्हणजे सांगू तर 2019 पासनं ह्या डिजिटलच्या पोर्टलवर मी नॉर्मली काम करत होती. कोविडच्या नंतर तर मी खूप जवळनं लोकांना बघितलं आहे, प्रत्येक गोष्टीशी संघर्ष करताना. शाळेपासून वृद्ध लोकांपर्यंत, म्हणजे तसं नाही म्हटलं तर बिल्डिंग समस्या, बऱ्याच गोष्टींची मी बघितलंय. लोकांच्या बऱ्याच गरजा आहेत, म्हणजे अगदी पैसे देऊनही आपल्याला सुविधा उपलब्ध होत नाही. मग त्यांचा संघर्ष मी म्हटलं, की चला आपण थोडे सुजाण आहोत, थोडंसं लोकांपर्यंत पोहोचू शकतो का? आणि तसाही लोकांचा बराच म्हणजे माझ्यासाठी आग्रह होताच, की मॅडम तुम्ही जर इतकं चांगलं काम करत असाल, तर बघा तुम्ही एक फॉर्म भरून म्हणजे आम्हाला कुठेतरी एक स्टँड मिळेल. म्हणजे आम्हालाही आमची म्हणतात ना स्टेज मिळेल किंवा पातळी मिळेल असं. तर त्यानुसार मी जस्ट ट्राय केला फॉर्म भरण्याचा आणि अपक्ष म्हणून मग मी थोडंसं चला आपलं स्वतःहून जर काम कर्तव्य जर असेल, तर लोकांच्या भावना, लोकांचं मत, लोकं मला किती जाणतात, म्हणून मी अपक्ष म्हणून फॉर्म भरून घेतला. वसई विरार महानगरपालिकेमध्ये जवळपास 7 ते 8 मोठे पक्ष आहेत. या पक्षांची निवड न करता अपक्ष फॉर्म भरण्याचं नेमकं कारण काय आहे? किंवा हे राजकीय पक्षांना तुम्ही अप्रोच झाला नाहीत का? बरोबर. राष्ट्रीय पक्षांना तर मी अप्रोच नाही झाले. आणि त्यांची कामं ते त्यांच्या पातळीवर करतातच आहे. पण मला नाही वाटत, की त्यांची कामं जेवढी स्थानिक पातळीवर म्हणजे मी 8-10 वर्षात बघितली आहे, तसं तर मला कुठे जाणवलं नाही. त्यांचा विकास हे त्यांच्या ह्याच्यातून करतातच आहे, कर्तव्यातनं त्यांच्या. पण जे ग्रामीण भाग आहेत, मी खूप गावागावात काम करून आली आहे. आता म्हणजे बोलते ना मी सेवा देण्याचं म्हणजे ऑनलाईन आधार कार्ड, पॅन कार्ड, रेशनिंग कार्ड, म्हणजे ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड. मी खूप पेपरवर्क त्यांचं नाही, नाही म्हटलं तरी जीवनशैली काय आहे त्यांची, हे इथपर्यंत पण मी जाणून काम केलेलं आहे. तर तिथपर्यंत मला नाही वाटत की राष्ट्रीय पक्ष गेलेले आहेत वगैरे असं आणि गेली जरी असेल तर तेवढं मला कुठे जाणवलं नाही. मी एक ॲज अ म्हणतात ना त्यांच्यातलीच एक माणूस म्हणून मी एक उभी राहिली म्हणजे एक स्टँड घेतला असं. तुमच्या प्रभागातली सगळ्यात जास्ती मतदारसंख्या ही युवा वर्ग आहे. बरं. दुसऱ्या क्रमांकावर महिला वर्ग आहे. हो. आजचा जो युवक आहे, तो ठोस विजन जो उमेदवार घेऊन त्यांच्यासमोर जातो, त्याच्या पाठीशी राहतो असा पूर्व इतिहास आहे. तुम्ही असं नेमकं कोणतं व्हिजन घेऊन या मतदारसंघात निवडणूक लढवता? बरं, माझं असं विजन घेऊन मी काही लढण्याचा माझा हेतू नाहीये. मी बोलली ना, लोकशाहीच्या आपल्याला माहिती आहे लोकशाही आहे. लोकांच्या खरोखर मूलभूत गरजा आहेत. त्यांना कुठेतरी जागरूकता देणं, म्हणजे त्यासाठीच मग मी हे माझं विजन आहे पहिली गोष्ट. आणि जो बाहेरचा वर्ग, मी पण आज मुंबईवरनं आलेली होती इथे. 2012-13ला मी आलेली आहे. त्याच्यानंतर मी बघितलं पाण्याचं म्हणजे घरं घेण्यापासूनचा मुद्दा म्हणजे फसवणुकी किती होतात. ओसी म्हणजे तुम्ही सांगू का ओसी, सीसी हे सगळं सांगूनही विकलेली लोकं आहेत. म्हणजे घरं विकलेली. आणि एक तर आपण नोकरदार वर्ग म्हणजे ट्रेननी प्रवास करायचा, लोन घेतलेली आहेत. मग लोकांनी लोन कशी फेडायची? मग त्याच्यातही इथे सुविधा नाही. सुविधांसाठी किती संघर्ष करावा लागतो. म्हणजे इथे आपण राहणार तर. पाणी हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा होता. जेव्हा बिल्डर लोकं आम्हाला सांगतात, "तुम्हाला आम्ही घर देतो, पाणी देतो." सुविधा देतात. त्याच्यामध्ये पाण्याचं नंतर मग टाळाटाळ करणे. त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखी लोकं की सुट्ट्या काढून जाणं, तो तिकडचा एक भाग की असं सुट्टीचेही पैसे कट होणं, इथेही दिवस घालवणं. म्हणजे असं खूप गोष्टी आहेत सांगण्यासारख्या, की सामान्य माणसाला, अगदी सामान्य माणसाला की किती संघर्ष करावा लागतो.
तुमच्या जाहीरनाम्यात एक गोष्ट मी वाचली, की तरुणांना उच्च शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणार, येस. रोजगार उपलब्ध करून देणार. पण अपक्ष नगरसेवक निवडून आल्यानंतर ह्या नेमक्या गोष्टी तुम्ही कशा करणार? बरं, ह्या गोष्टी कशा करणार? जर त्यांची शिक्षण पहिली पात्रता ओळखली जाईल, की ते काय करू शकतात, त्यांची कुवत कुठपर्यंत आहे. जर एखादा मुलगा किंवा मुलगी म्हणजे चांगली शैक्षणिक आहेत, की त्यांचं माइंड म्हणजे आजही आपण खूप सारा इंटरनेटचा वापर करतो. तसं काय आपण करू शकतो का? मोस्टली बघायला गेलं तर आत्ता जर बघायला गेलं तर ऑनलाईन खूप साऱ्या गोष्टी करता येतात. लोकांपर्यंत पोहोचवता येतात. आणि इथल्याच जर तसा जर वर्ग असेल, की अशिक्षित आहे, त्यांना काही बाहेर जाता येत नाही, ट्रॅव्हल करता येत नाही. त्यासाठी आपण इकडेही करू शकतो. म्हणजे आता नाही म्हटलं तरी रोजचं आपण देवाची फुलं वापरतो. ती फुलांचंही त्यांना मला नाही माहिती, की माहीत आहे काही बचत गटाच्या बायकांना माहीत आहे, की त्याचं खत करणं, निर्माण करणं, झाडे लावणं, छोट्या-छोट्या नर्सरीज ओपन करणं किंवा कुक्कुटपालन खूप गोष्टी आहेत, की त्या स्थानिक पातळीवर होऊ शकतात. आणि असं की नाही मोठं अवढव्य काही पाहिजे, बिलकुल नाही. मी पण हा कुठेतरी बिझनेस झिरोतूनच चालू केलेला होता. त्यामुळे मला त्यांना मी सांगू शकते, की तुम्ही नाही झिरोतनं चालू करा. होईल. जर तुमचं ध्येय निश्चित असेल तर तेही होईल. वसई विरार हे चारही बाजूने वाढणारं शहर आहे. हो, सर. पण इथे आरोग्याच्या मूलभूत सुविधांची पूर्णता वानवा आहे. म्हणजे इथे हो. साधं उच्च दर्जाचे उपचार मिळतील असं हॉस्पिटल सुद्धा नाही. बरोबर. नेमकी ही परिस्थिती का आली आणि कोणामुळे आली? बरोबर. माझा मी तुम्हाला एक्सपिरियन्स सांगू का खरं तर? ॲक्चुअली माझी डिलिव्हरी 2019ला माझा छोटा बाळ. मी संजीवनीमध्ये अ, काय ते हे करतं डिलिव्हरीसाठी मी ॲडमिशन केलं होतं. तर तिथे मला सांगितलं, की तुझं बाळ पायाने असल्यामुळे, की तुला सीझरच करावं लागेल. पण मी एक गावाकडची तसं रत्नागिरीत आम्ही लहानाचं मोठं झालं बरे मुंबईत येऊन शिक्षण घेतलं तेवढंच. की आम्ही बघितलंय जवळनं, की एवढी त्याची गरज नाही लागत. सिझरिंगच झालं पाहिजे. आज माझी भावंडं काही आहे ती पायानेच डिलिव्हरी. पण मी गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये गेली तिथे मला त्यांनी घेतलेलं. माझ्याकडे तेवढी पुरेसे पैसेही नव्हते. तिथे मग समोरचं उडल्यांच्या समोर एक हॉस्पिटल आहे गव्हर्नमेंट तिथे गेली. मी एकटीच डिलिव्हरीला गेली होती. खरं तर ठीक आहे, माझी तेवढी डेअरिंग होती ते मी नाही बोलू शकत. तर तिथे सिस्टरनी माझा हात धरून बाहेर काढला. म्हणाले, की "नाही तुमच्यासोबत कोणीतरी पाहिजे आणि आम्ही तुमची केस घेणार नाही." असं करून त्यांनी मला बाहेर काढलं आणि तिथून मी बाहेर रिक्षा केली. मी माझी गाडी त्यांच्याच हॉस्पिटलला लावली, टू व्हीलर ॲक्टिवा. कारण माझ्यासोबत कोणी नव्हतं तेव्हा. ते रिक्षाने मी या रोडनी जाता रस्त्यातच माझी रिक्षातच ऑलमोस्ट डिलिव्हरी झाली. त्या बाळाला मी फ्रॉकमध्ये घेऊन नालासोपाऱ्याचं जे पाण्याची टाकी तिकडे मी गेली. मी तिथेही बघितलं, नवीनच हॉस्पिटल होतं. म्हणजे बेडही नाही, काही सुविधाही नाही. तिकडे तर मी बघून आलीच. चल म्हटलं पुढेही काही होईल आपलं. नाही. तर मी तिकडे गेली. मला खाली जमिनीवर झोपा. तुम्ही तुमचे कपडे जे पण काय तुम्ही मला विदाऊट सुई न लावता फक्त माझ्या बाळाची नाळ कापली आणि मला पाठवून देण्यात आलं. म्हणजे एवढंच कर्तव्य असतं का? म्हणजे आरोग्य अजून एक गोष्ट माझं काही लोकं आहेत ओळखीचे जे माझ्याकडे मुली काम करतात गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जातात. तिथे त्यांना जर इमर्जन्सी एक वेळ गेले, तिथेही ते म्हणतात, की तुम्ही इमर्जन्सी यायचं नाही. हे मी बघितलं. मला एक नाही 1000 वेळा ही गोष्ट माझ्या कानावर आलेली आहे. मग तिथे जे येणारा वर्ग, डॉक्टर वर्ग, मग ते आपल्याला कसे ट्रीट करतात. मग ते आपण जर स्थानिक लेव्हलला आपली जर हॉस्पिटॅलिटी वाढवली, कुठेतरी त्यांच्यावरही ताण येत असेल, बरोबर की नाही? असं नाही म्हणत मी त्यांच्या चुका नाही दाखवत आहे. पण कुठेतरी त्यांच्यावरही ताण येत असेल, म्हणून त्यांना असं वाटत असेल की ती करावं. मग त्यासाठी गरजा ह्या वाढवल्या पाहिजे. तिथे जे लोकांना लागणाऱ्या गोष्टी, ते वाढवल्या पाहिजे. म्हणजे मशिनरी वगैरे बऱ्याचशा गोष्टी. मी खूप जवळनं असे अनुभव घेतलेले आहेत. आरोग्याच्या बाबतीत तर खूप घेतलेले आहेत. व्यसनांच्या बाबतीत इथली तरुणाई बऱ्यापैकी अंमली पदार्थांच्या आहारी गेलेली दिसते. त्यांना त्यापासून दूर करण्यासाठी तुमच्या मनात काही योजना आहेत का? किंवा तुम्ही नगरसेवक झाल्यानंतर युवा पिढीला व्यसनांपासून दूर करण्यासाठी काही विशेष नियोजन करणार आहात? बरोबर. सर ह्याचं मी अगदी तुम्हाला क्लेरिफिकेशन नाही सांगू शकत. पहिली गोष्ट तर एखादा जबाबदार जेव्हा व्यक्ती असतो ना, तेव्हा मला नाही वाटत की कोणत्याही व्यसनांच्या आहारी जाऊ शकतो तो. आणि जर मी जर नगरसेवक निवडून आली, तर मी इतकं तर करू शकते, की त्यांना एखादं एक रिस्पॉन्सिबल काम देणं तुमच्या कुटुंबाचं. तुम्ही कसं म्हणजे निवारण करू शकता, की तुमच्यामुळे तुम्ही जर व्यसनांच्या आहारी जात असाल, तुमच्या मुलाबाळांवर काय परिणाम होत असेल, तुमच्या घरातल्या म्हणजे व्यक्तींवर काय होत असेल. तेवढा तर मी विचार करून त्यांना सांगू इच्छिते. मी असं तर नाही बोलणार, की "अरे,
ते कुठेतरी मी ह्याचाही विचार केलेला होता. पण ते लोकं सांगतात, की आम्ही आमच्या पैशाने पितो. मग हे जर असं जर उत्तर मला मिळत असेल, त्याच्यापुढे मग मला प्रश्न नाही येत ना. मग तिथे मला कुठेतरी फुल स्टॉप घ्यावा लागतो. हो, हा तुमची जबाबदारी आहे. तुम्ही सांभाळावी. तुमच्या विरोधात आता भाजप, शिवसेना आणि बहुजन विकास आघाडीचे तुल्यबळ उमेदवार आहेत. पैशाने सुद्धा धनदांडगे आहेत. मग अशा उमेदवारांचा सामना करण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे प्रचार करता? आपण म्हणतो ना, आता तर आपण एआयचं आपण माध्यम वापरतोच आहे आणि मी नॉर्मली डिजिटल पोर्टल मी खूप वर्षापासून हँडल म्हणजे ऑनलाईनच काम करत आली आहे. मी आता तरीचा 3 दिवसाचा माझा जो प्रचार आहे, मी डिजिटलीच केला लोकांपर्यंत. म्हणजे WhatsApp, Facebook, Insta आणि माझ्याकडे प्रचंड तेवढा डेटा पण आहे इतका 7-8 वर्षाचा लोकांचा. तर मी माझ्या प्रभागानुसार त्या धोरणे मी म्हणजे काम करत आहे. प्रहारच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 12च्या मतदारांना नेमकं काय आवाहन करा? त्यांनी त्यांच्या मूलभूत गरजा ओळखल्या पाहिजे. अ, त्यांची पात्रताही ओळखली पाहिजे आणि मग त्यांनी त्यांच्या म्हणजे मी असं नाही सांगत की तुम्हाला की पैशाने किंवा सगळ्या गोष्टींनी. तुम्ही तुमच्या विचारांनी या. जे विचार करतील माझ्याबद्दल, की हां, बाबा मी काम करू शकते किंवा ही व्यक्ती काम करणारी आहे. तर त्यांनी मग माझी निवडणूक करावी आणि त्याच्यातून मला विजयी करून द्यावं. तर ह्या होत्या अपक्ष उमेदवार शुभांगी शिवगण. जेन झींना साथ घालताना एआयची मदत घेऊन त्या अनोखा प्रचार या प्रभाग क्रमांक 12 मध्ये करतायत. त्यांना या निवडणुकीत यश मिळो या शुभेच्छा देऊन ही मुलाखत इथेच थांबूया. कॅमेरामन साक्षीसह मी सुहास शेलार, प्रहार न्यूज लाईन, वसई विरार.